नमस्कार मित्रांनो, सध्याच्या घडीचं शाळा स्तरावरचं सगळ्यात महत्त्वाचा ॲप म्हणजे निपुण महाराष्ट्र ॲप. या ॲपच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला शाळा स्तरावर विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर चाचणी आपण घेत आहोत. तर मित्रांनो, शेवटची चाचणी जी आहे ती या महिन्यात 23 तारखेपासून आपल्याला घ्यायची आहे. तर या ॲपचे बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे. मित्रांनो, निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये इतर काही महत्त्वाचे टॅब असणार आहेत, ज्या टॅबची माहिती आपल्याला असणे खूप आवश्यक असणार आहे. तर त्या कोणत्या टॅब असणार आहे, त्यामध्ये काय माहिती असणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, निपुण महाराष्ट्र ॲप, इतर महत्त्वाचे टॅब सर्व शिक्षकांना माहीत असणे आवश्यक असणार आहे. तर याचा संपूर्ण लाईव्ह डेमो बघण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, बघा, मोबाईलमध्ये आपल्याला स्क्रीनवर जे काही दिसत आहे, जे ॲप दिसत आहे ते निपुण महाराष्ट्र ॲप आहे. आणि हे ॲप ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येत आहे. तर मित्रांनो, बघा, या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे, बऱ्याचशा गोष्टी या ॲपच्या आपल्याला माहीत आहे. तर या ॲपमध्ये मुख्य या ज्या आहे या 6 टॅब आहे आणि या टॅबच्या माध्यमातून आपण बरेचसे कामं आपल्याला इथे करता येणार आहे. तर बघा, अध्ययन स्तर चाचणी घेऊया. या टॅबच्या माध्यमातून आपण चाचणी वगैरे घेत असतो. त्यानंतर विद्यार्थी अहवाल इथून बघायचे आहे आपल्याला, शाळेचे विश्लेषण वगैरे इथून बघायचे आणि पालकांचे फोन नंबर अद्ययावत करण्यासाठी ही टॅब आहे. नंतर AI द्वारे वाचन सराव, त्यासाठी सुद्धा ही एक टॅब आहे. आणि त्यानंतर इकडे शैक्षणिक साहित्य म्हणून आहे. तर या व्यतिरिक्त मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी आहे या ॲपमध्ये ज्या आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक असणार आहे. तर सगळ्यात अगोदर बघा, काही नवीन नोटिफिकेशन जर असेल तर ते आपण बघून घेऊ अगदी एका मिनिटामध्ये. तर बघा, यावर मी क्लिक करतो. तर बघा, इथे काही महत्त्वाचे नोटिफिकेशन वगैरे आलेले आहे. तर हे आपल्याला इथून वाचल्यानंतर कळणार आहे. तर आता बघा, इथे काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहे, जे टॅब असणार आहे त्यासुद्धा आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक असणार आहे. तर सगळ्यात अगोदर मित्रांनो, आपलं जे काही अकाउंट आहे यामध्ये त्यासाठी बघा, आपल्याला इथे वर आपलं नाव दिसते, त्यानंतर आपला शालार्थ ID इथे दिसतो आणि हे शाळा दिसते इथे. त्यानंतर आपला फोन नंबर आणि हा कोणता मोड आहे, म्हणजे आपला टीचर लॉग इन आहे आपलं हे. तर तिथे जर मुख्याध्यापक लॉग इन असेल तर HM लॉग इन दिसते तिथे. हे झाली याची थोडीफार माहिती. यानंतर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं इथे या ज्या 3 रेषा आहे, मुख्य पान लिहिलेलं आहे, इथे आपण जर क्लिक केलं तर इथे बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर दिसणार आहे. तर इथे काही महत्त्वाची माहिती असणार आहे बघा मित्रांनो. तर बघा, हे असणार आहे होम, त्यानंतर शाळेची माहिती, निपुण महाराष्ट्र प्रकल्पाबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न, मदत, अभिप्राय, तक्रार, नोंदणी, प्ले स्टोअरवर रेटिंग आणि लॉग आउट. तर यामध्ये मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शाळेची जी काही माहिती आहे ती या टॅबमध्ये इथे असणार आहे. यावर जर आपण क्लिक केलं तर इथे बघा, UDAS स्कोर टाकून आपल्या शाळेची माहिती तपासा व त्यानुसार शालार्थ सेवार्थ पोर्टलवर माहिती अपडेट करा. तर जर आपण शिक्षक म्हणून जर इथे लॉग इन केलं असेल तर इथे आपल्याला आपल्या शाळेचा UDAS स्कोर टाकून सुद्धा आपली शाळेची माहिती जी आहे ते बघता येणार आहे. तर बघा, मी माझ्या शाळेची माहिती जी आहे आपल्याला समजण्यासाठी ते मी इथून ओपन करून घेतो. तर त्यासाठी मित्रांनो इथे आपल्याला त्यानंतर शोधा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेची माहिती मित्रांनो बघा अशा पद्धतीने दिसणार आहे. शाळेची संपूर्ण जे माहिती आहे, जसं शाळेचं नाव आहे, जिल्हा, तालुका, केंद्र, कोड, मुख्याध्यापकाचं जे काही नाव असणार आहे आणि त्यांचा मोबाईल क्रमांक इथे दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, शिक्षकांची माहिती म्हणून असणार आहे. तर इथे ज्या वर्गाला जे शिक्षक असाइन केलेले आहे त्यांची संपूर्ण माहिती इथे दिसणार आहे. तर बघा, इथे आता दिसत आहे आमच्याकडल्या या मॅडमचं नाव आहे, त्यांचा स्टाफ ID, त्यानंतर फोन नंबर आणि त्यांना कोणते वर्ग असाइन केले आहे ते इथे दिसत आहे. त्यानंतर खाली जर आपण परत स्क्रोल केलं तर बघा, आपल्याला इथे परत दुसरे जे वर्ग आहे, जसं आता मला 2 वर्ग असाइन केलेले आहे, 4था आणि 5वा, तर ते अशा पद्धतीने इथे दिसत आहे. आता इथे मुख्याध्यापकाचं सुद्धा नाव आहे मित्रांनो बघा, त्यांचा सुद्धा स्टाफ ID आणि मोबाईल क्रमांक इथे दिसत आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेची माहिती, शिक्षकांची माहिती इथे बघता येणार आहे. त्यानंतर खाली परत जर आपण खाली आलो इकडे तर इथे तुकडीनिहाय विद्यार्थी संख्या दिसणार आहे. तर मित्रांनो इथे फक्त आपल्याला 2री ते 5वीच दिसणार आहे, कारण आपल्याला निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम जो आहे तो 2री ते 5वीसाठी आहे, त्याच्या चाचण्या वगैरे आपल्या सुरू आहे. तर त्यामुळे आपल्याला इथे
दुसरी ते 5वी पर्यंत जे काही विद्यार्थी संख्या असेल किंवा जे काही माहिती असेल विद्यार्थ्यांची ते दिसणार आहे। तर बघा इथे वर्ग दुसरा तुकडी माध्यम मराठी एकूण विद्यार्थी संख्या 11 अशा पद्धतीने दुसरीची माहिती आहे। त्यानंतर तिसरीची इथे माहिती आहे, त्यानंतर चौथ्या वर्गाची इथे माहिती आहे आणि 5व्या वर्गाची माहिती इथे आहे। तर याला मित्रांनो आपल्याला खाली बघा विद्यार्थी यादी अपडेट करा असं एक हिरवं बटन असणार आहे, यावर क्लिक करून आपल्याला ही यादी जी आहे ती अपडेट करता येणार आहे। तर बघा संपूर्ण यादी अपडेट झालेली आहे यशस्वीरित्या असा इथे मेसेज आलेला आहे। तर हे अत्यंत महत्त्वाची टॅब असणार आहे मित्रांनो। आपल्या शाळेची जे काही माहिती असणार आहे निपुण महाराष्ट्र ॲपवर ती माहिती आपल्याला अशा पद्धतीने इथून बघता येणार आहे। त्यानंतर निपुण महाराष्ट्र प्रकल्पाबाबत जर आपल्याला काही माहिती घ्यायची असेल तर आपण इथे जर क्लिक केलं तर संपूर्ण या प्रकल्पाची माहिती मित्रांनो आपल्याला इथे दिसणार आहे अशा पद्धतीने। तर याला इथून सुद्धा मी बॅक जातो। त्यानंतर बघा वारंवार विचारले जाणारे प्रश्न हे जे आहे यामध्ये जर आपण गेलो तर इथे अशा पद्धतीचे टॅब दिसणार आहे आपल्याला, शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, पालक आणि इतर प्रश्न म्हणून। तर शिक्षकाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे काही प्रश्न आहे, जर आपल्याला इथे काही विचारायचं असेल किंवा काही प्रश्न आपल्याला पडले असेल तर त्याची संपूर्ण उत्तरे किंवा संपूर्ण त्याची निराकरण इथे होणार आहे। त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून जे काही प्रश्न पडतात त्याची संपूर्ण इथे माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर पर्यवेक्षकासाठी या पालकांसाठी सुद्धा आहे मित्रांनो इथे, आणि त्यानंतर इतर काही प्रश्न आहे ते सुद्धा इथे दिलेले आहे, जे आपल्याला वारंवार पडतात त्या प्रश्नाची उत्तरे इथे दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो बघा इथे मदत म्हणून आहे एक टॅब, यावर जर आपण क्लिक केलं तर या संदर्भात जर आपल्याला काही मदत लागत असेल तर जसं मुख्याध्यापक लॉग इन विषयी, तर यावर जर आपण क्लिक केलं तर संपूर्ण इथे माहिती इथे असणार आहे। निपुण चाचणी घेण्यासाठी शाळेत अतिरिक्त शिक्षण जोडावे, चाचणीनुसार आपल्या शाळेचा अहवाल पाहण्यासाठी संपूर्ण माहिती इथे आहे आणि त्याची व्हिडिओ सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। तर हे आपल्या मदतीसाठी असणार आहे। त्यानंतर अभिप्राय म्हणून एक टॅब आहे मित्रांनो इथे, यावर जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला या निपुण महाराष्ट्र ॲप जे आहे यावर जे आपण आता चाचणी घेत आहोत, जवळपास 3 चाचण्या झालेल्या आहे आणि 4थी चाचणी आपल्याला आता या 23 तारखेपासून घ्यायची आहे। तर या संदर्भात जर आपला काही अभिप्राय असेल तर इथे एक लिंक आहे, त्या लिंकवर आपल्याला तो अभिप्राय जो आहे आपला तो तिथे भरायचा आहे। तर त्यानंतर बघा तक्रार नोंदणी फॉर्म म्हणून असणार आहे इथे एक, हा सुद्धा महत्त्वाचा असणार आहे। या संदर्भात जे काही आपली तक्रार वगैरे असेल जे काही असेल त्या संदर्भात संपूर्ण माहिती मित्रांनो इथे दिलेली आहे, आपल्याला याच्या माध्यमातून तक्रार तिथे देता येणार आहे। त्यानंतर प्ले स्टोअरवर रेटिंग द्या। तर मित्रांनो हे जे ॲप आहे हे आपण प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलेलं आहे, तर त्या संदर्भात रेटिंग वगैरे द्यायची असेल तर आपल्याला तिथे देता येणार आहे। आणि शेवटचं असणार आहे लॉगआउट, इथून जर आपल्याला लॉगआउट व्हायचं असेल तर लॉगआउटवर क्लिक करून आपल्याला इथे लॉगआउट होता येणार आहे। तर मित्रांनो बघा आत्तापर्यंत आपण निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये जे आहे इथे या संपूर्ण टॅबची माहिती बघितलेली आहे। नोटिफिकेशन कसं बघायचं, अध्ययन स्तर चाचणी कशी घ्यायची, विद्यार्थीने अहवाल कसे बघायचे, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे मागच्या काही व्हिडिओमध्ये। परंतु हे जे महत्त्वाचे इथे टॅब आहे या 3 रेषावर जर आपण क्लिक केलं तर इथे या ज्या काही टॅब आहे जी काही माहिती आहे ही माहिती सुद्धा आपल्याला असणे खूप आवश्यक असणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण सविस्तर माहिती या निपुण महाराष्ट्र ॲपची जाणून घेतली। अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। लवकरच मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम संदर्भात मी घेऊन येणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला ऑफलाईन जे रेकॉर्ड असणार आहे आपलं या ज्या आपण चाचण्या घेतलेल्या आहे अध्ययन स्तर ज्या चाचण्या घेतलेल्या आहे आपण या संदर्भात आपल्याला शाळा स्तरावर ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा रेकॉर्ड तयार करावा लागणार आहे। ते कसं करायचं, मी कसं तयार केलेलं आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने तयार करता येईल याची संपूर्ण सविस्तर माहिती घेऊन मी लवकरच एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे। तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।